राज्यातील 3.5 शक्तिपीठांपैकी अर्धशक्तिपीठ असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवी गडावर आज नवरात्र उत्सवाच्या पहिल्या माळी निमित्तानं भाविकांची प्रचंड गर्दी जी आहे ती आपल्याला गडावरती पाहायला मिळत आहे। या ठिकाणी देवी सप्तशृंगीला या आभूषणं जे आहेत ते चढविण्यात आलेली आहेत। आपण जर बघितलं तर महापूजा देखील देवीची करण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी जे मानकरी आहेत पूजेचे त्यांच्याकडनं अभिषेक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आज नवरात्राचा पहिला दिवस आहे, पहिली माळ आहे आणि आज पांढरा वस्त्र आहे आणि या सप्तशृंगी देवीला देखील या ठिकाणी पांढऱ्या रंगाची पैठणी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी या ठिकाणावरील पुजाऱ्यांनी परिधान केल्याचं पाहायला मिळत आहे। आपण जर बघितलं तर देवी सप्तशृंगीच्या मंदिरामध्ये आपल्याला भाविकांची प्रचंड गर्दी जी आहे ती मध्यरात्रीपासून पाहायला मिळत आहे। खरं तर आजपासून नवरात्र उत्सव हा सुरू झालेला आहे आणि कोजागिरी पौर्णिमापर्यंत या ठिकाणी हा नवरात्र उत्सव जो आहे तो सुरू असणार आहे। खरं तर या ठिकाणी नवरात्रानंतर कोजागिरी पौर्णिमेला देखील यात्रा भरत असते। ही यात्रा जी आहे ती नवरात्र उत्सवापासून तर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत चालू असते आणि अशाच पद्धतीची जी गर्दी आहे ती आपल्याला नवरात्र उत्सव आणि त्यानंतर कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पाहायला मिळणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।